हॅलो मित्रांनो, वेलकम टू अवर जावा चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावाबद्दल जाणून घेणार आहोत. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज इन द वर्ल्ड. तुम्ही बिगिनर असाल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर जावा म्हणजे काय? तर जावा ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी सन मायक्रोसिस्टीम्सने 1995 मध्ये डेव्हलप केली होती. इट इज यूज टू क्रिएट मोबाईल ॲप्स, वेब ॲप्लिकेशन, गेम्स, एंटरप्राइज सॉफ्टवेअर. जावाचे सर्वात मोठे ॲडव्हान्टेजेस म्हणजे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, म्हणजे राईट वन्स रन एनिवे. तर बघा, मी जावा कोणी डेव्हलप केली? तर जावा डेव्हलप केली आहे सन मायक्रोसिस्टम. जावा डेव्हलप by Sun Microsystems in 1995. ओके, बरोबर. तर बघा, जेव्हापासून काय काय बनतं ते मी सांगितलं. जेव्हापासून बनतं वेब ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन ओके, आणि मोबाईल्स ॲप, मोबाईल ॲप्स ओके, देन गेम्स, नंतर एंटरप्राइजेस, एंटरप्राइज सॉफ्टवेअर जे मोठमोठ्या कंपन्या यूज करतात. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी बनतात जावापासून. तर जावाचं फर्स्ट व्हर्जन कधी आलं? तर जावाचं फर्स्ट व्हर्जन आलं आहे इन 1996 मध्ये. ओके, तर जावाचं पहिलं व्हर्जन आलं 1996 मध्ये. फर्स्ट व्हर्जन ऑफ जावा इन 1996. ओके, तर जावाचं फर्स्ट व्हर्जन जे आहे ते आलं आहे 1996 मध्ये. ओके, तर बघा, तर आपल्याला जेव्हा का शिकली पाहिजे? तर जावा is used by big companies like Google, Amazon, Netflix. तर का बरं ती यूज करते? तर ती सिक्युअर, फास्ट आणि मेंटेन करायला सोपी आहे. तर जेव्हा शिकल्यानंतर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्स आणि क्लाउड कंपनीसारख्या क्षेत्रात ऑसम ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर आता आपण जाणून घेणार की जावाचे की फीचर्स काय आहेत. ओके, तर बघा, फीचर्स ऑफ जावा. तर बघा, तर जावाचे फीचर्स काय आहे? तर जावाचे फीचर्स आहे की पहिले फीचर, जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. जावा काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजे कोड स्ट्रक्चर्ड आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी क्लास आणि ऑब्जेक्टचा आपण यूज करतो, बरोबर. तर ते आपण पुढे बघणारच. तर दुसरं फीचर काय आहे जावाचं? तर जे म्हणजे आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट.
इंडिपेंडन्स. ओके. तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणजे काय? तर बघा, तुम्ही जर एकदा कोड लिहिला तर तो कुठेही रन करता येतो. ओके. मीन्स राईट वन मीन्स राईट वन रन एनिवेअर. ओके. तर थर्ड फीचर बघा काय आहे. तर थर्ड फीचर आहे ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट. ओके. तर ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? तर याच्यामध्ये आहे गार्बेज कलेक्टर अवेलेबल आहे. गार्बेज कलेक्शन. ओके. तर कलेक्शन म्हणजे मेमोरी ऑटोमॅटिकली मॅनेज होते. ओके. तर बघा, चौथं फीचर काय तर मल्टी थ्रेडेड आहे. जेव्हा मल्टी थ्रेडिंग हे सपोर्ट करतो. ओके. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय? तर एकाच वेळी अनेक टास्क आपण एक्झिक्यूट करू शकतो, त्याला म्हणतात मल्टी थ्रेडिंग. बरोबर. आणि पाचवा फीचर आहे सिक्युअर. तर सिक्युअर अँड रोब्युस्ट म्हणजे, तर सिक्युअर आणि रोब्युस्ट म्हणजे सेफ आणि स्ट्रॉंग. सेफ अँड स्ट्रॉंग प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट. ओके. तर बघा, आपण जेव्हा कोण शिकतो, हू कॅन लर्न जेव्हा, तर तुम्ही स्टुडंट असाल तर डेव्हलपर असाल किंवा करिअर चेंज करण्याचा विचार करत असाल तरी जेव्हा ही एक ऑसम स्टार्टिंग पॉईंट आहे. इट्स बिगिनर फ्रेंडली आणि तिच्यासोबत ह्यूज कम्युनिटी सपोर्ट देखील मिळतो. बरोबर. तर बघा, तर जेव्हाला स्टॅटिक असं म्हटलं जातं, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जावाचे डेफिनेशन घेऊ. तर बघा, जावा इज हाय लेवल स्टॅटिक compiled object oriented programming language. Okay, so Java is high level static compiled object oriented programming language. Okay, is developed by James Gosling in 1995. तर जावाला स्टॅटिक का म्हटलं जातं? तर जावाला स्टॅटिक म्हटलं जातं कारण की एक असतं स्टॅटिक लँग्वेज आणि एक असते डायनॅमिक लँग्वेज. तर बघा, स्टॅटिक म्हणजे काय, तर आपल्याला जेव्हा कुठेही व्हेरिएबल डिफाईन करावं लागतं तर आपल्याला तिथे डेटा टाईप द्यावं लागतं. जसं की इंट एज इक्वल्स टू 23. ओके. आणि एक वे आहे जो की म्हणजे एज 23, एज इक्वल्स टू 23. तर स्टॅटिक वे आहे हा. स्टॅटिक वे म्हणजे हा वाला वे.
याला म्हणतो आपण स्टॅटिक. स्टॅटिक आणि याला म्हणतो आपण डायनामिक. तर डायनामिक मध्ये आणि स्टॅटिक मध्ये काय, तर स्टॅटिक मध्ये ते जावा जावा स्टॅटिक लँग्वेज आहे, सी प्लस प्लस स्टॅटिक आहे, सी स्टॅटिक आहे. ओके. तर डायनामिक मध्ये कोणकोणती लँग्वेज, तर डायनामिक मध्ये येते पायथन, ओके, आणि देन जावास्क्रिप्ट. तर ह्या दोन लँग्वेज येतात डायनामिकमध्ये, पायथन आणि जावास्क्रिप्टच्या बऱ्याचशा आहे. आणि स्टॅटिक लँग्वेज म्हणजे जावा, सी प्लस प्लस आणि सी. स्टॅटिक म्हणजे लक्षात ठेवा तिथे आपल्याला डेटा टाईप डिफाईन करावा लागतो, आणि डायनामिक म्हणजे जिथे आपल्याला डेटा टाईप डिफाईन करायची गरज नाही आहे. तर बघा, तर जावाचे किती टाईप्स आहेत, तर जावाचे टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहे. बघा, जावाचे टाईप्स आहे किती, तर जावाचे आहेत 3 टाईप्स, बरोबर. तर पहिला जावाचा टाईप आहे कोअर जावा, दुसरा टाईप आहे जावाचा ॲडव्हान्स जावा, आणि थर्ड टाईप आहे जावाचा अँड्रॉइड जावा. तर आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर आपल्याला शिकायचं आहे कोअर जावा आणि ॲडव्हान्स जावा, बरोबर. आणि हा जो आहे हा थर्ड पार्ट आहे. तर आपल्याला शिकायचं आहे कोअर जावा आणि ॲडव्हान्स जावा, ही 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर बघा, आजचा व्हिडिओ इथेच संपवू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जावा चा नेक्स्ट पार्ट बघू. तोपर्यंत तुम्ही जावाचा एक बेसिक सिंटॅक्स, त्याचा फर्स्ट प्रोग्राम कसा आहे तो बघून घ्या, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू.